की जय अक्षया माता की जय आनंद सिंहासन सिंहदेव दिवानता दिवानता जीवाला मुक्त करण्याचे लक्षण श्री गुरु महाराजांना जीवाला उपदेश केला आणि ते उपदेश करताना मुक्तपणाचे लक्षण काय असतात याचे आचरण चिन्ह सांगितले. मुक्तपणाचं लक्षण काय सांगितलं तर मी मुक्त आहे असा भास सुद्धा होऊ नये ते प्रकारचा डायलॉग. मी निर्मळ असं सतत आपल्याला वाटलं याचा अर्थ नाही. मी निर्मळ आहे याचा अर्थ दुसरं कोणतरी घडून आलं असा भास होते आणि दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसलं दुसऱ्यापेक्षा मी चांगला असं वाटतं हा एक प्रकारचा मळच. हा मळ त्या निराळपातल्या 16 आनंदाचा लागला होता. ते मळ काढण्याकरता तिथं तुम्हाला 13 अक्षराची मात्रा दिली आणि त्या 13 अक्षराच्या मात्रेनं त्या मनातून तुम्हाला मुक्त करण्यात आलं. अशा प्रकारचा विचार आतापर्यंत आम्हाला सांगितला. अशा प्रकारची त्या सद्गुरूच्या प्रति कृतज्ञता शिष्य व्यतीत करावी. चला या बोध मळेत ना गुंते कोटे सदा मुक्तता मानई पाये दैवता भक्ती न खंडेली सर्वही काष्ट पाशानवर दिले. आता नित्य मुक्त अवस्था प्राप्त झाली. जीवन मुक्ती आत्ममुक्ती आता आली नित्य मुक्ती. आता या स्थितीला आलेला जीव कुठल्या प्रक्रियेला गेला त्या जीवाला दैवता भक्ती करणं विश्वप्रयाण समजलं. आता कोणा दैवतेची भक्ती करणं छे काय करून पाहणार. त्या भक्तीची काय आवश्यकता आहे. आता त्या जीवाला तो टप्पा करून चुकला ते कळल्यामुळं आता ते इतक्या बुद्धीच्या उच्च पराकोटीच्या बुद्धीला गेलेला त्याला जर कोणी म्हणलं बाबा तू
काष्ट म्हणजे लाकूड, पाषाण म्हणजे दगड. हा म्हणजे लाकडाच्या मूर्तीची कोणाच्या दगडाच्या मूर्तीची जर पूजा करायला काय करत असं ते त्याला असते ते. हा नाही तर सामान्य जीव काय करते, देव आहे म्हणून अनन्य भावाने त्याची पूजा करते. अशी साधी करते का? हा जीव आठवून करते. का करते त्याचा दोष नाही. जसं आपण शाळामध्ये पहिले गेल्यावर अंगणवाडीमध्ये लेकरं काय जातात, अंगणवाडीमध्ये लेकराला घुगऱ्या खायला मिळतात, खिचडी खायला मिळते, बिस्किटच्या पुढे वाटतात, 4थ्या वर्गापासून ड्रेस देतात, 5व्या 6व्या वर्गापासून फुकट पुस्तकं देतात. पण त्याला खरी अक्षराची ओळख झाली आणि आपोआप शाळेत जायची बुद्धी तयार झाली, त्याचा हे सगळं लालची धंदा शाळेवाले बंद करून टाकतात. आणि जेव्हा पण त्याला इंग्रजीचे पाढे शिकू लागला, संस्कृताचे पाढे शिकू लागला, भाषेवर ट्रान्सलेशन करण्याची बुद्धी आता भाषा बदलून भाषा बदलून सांगायची बुद्धी, अभ्यासाची बुद्धी जवळ आली तेव्हा तिथं चित्रीकरण झाले काय, नुसते धडेच असतात. आता आपण पहिले शाळेत जात गेलो, कमळाचं घर काढताना त्याच्या पुढे कमळाला फुल घातले, नाहीतर कमळाचं चित्र घातले, गणपतीचं घर काढताना पुढे गणपतीची फोटो घातली. आता इंग्रजीचे पाढे वाचताना तिथे गणपतीची फोटो, कबसी, कमळाचं फूल, झग्याचं झ, ओजेवाल्याचं व, टरबुजाचं ट, लसणाचं ल, तेव्हा हटके लसणाचा गड्डा, टरबुजाची फोड. शाळामध्ये राहते की नाही आपल्या वर्गात? आता आहे की ते कुठं आहे? अंगणवाडीला, दुसरीला, तिसरीला, चौथीला. म्हणजे धंदे कुठे होतात? अंगणवाडीच्या होत्या, प्रायमरी. आता हे सगळे आपण शिकले आणि आता आपण कुठे गेले? आता आपण कुठे गेले? उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सिनियर. तिथं काय विषय घेतले आपण? आता तिथं प्रायव्हेट विषय घेतले आपण. आता आपला विषय कोणता आहे? कॉमर्सचा विषय. आपल्याकडे पेपर कोणते आता? गणिताचे. लक्षात आलं की आपल्याकडे पेपर कोणता सोडायचा आहे आपल्याला? गणिताचा. गुणाकार कशाचा करायचा, भागाकार कशाचा करायचा, वजाबाकी कशाची करायची, हातचा काय आला पाहिजे, हातचा देव आला पाहिजे, हातचा मोक्ष आला पाहिजे, दैवताची काष्टपाषाणाची वजाबाकी झाली पाहिजे. इतकं शिकलेला माणूस जर बनलं, आता जाऊन असं कर बनलं तर काय मिळेल त्याला? दुसरं काय बनणार शाळा माणूस यासारखा कमी शिकलेला माणूस काय तरी भस्मीला बोलू. पण लई चांगला शिकलेला माणूस काय म्हणजे आता आपलं काम होईल काय, आपल्याला बरं दिसते काय, आता आपल्याला सोबत आहे काय, असं पडेल ना. ती अवस्था प्राप्त झाली आहे. कशामुळं? त्या श्री गुरुने आपल्याला त्या टप्प्यावर घेऊन गेले. कुठे गेले? परमोच्च, सर्व उच्च त्या टप्प्यावर घेऊन गेले आपल्याला. म्हणून काय झालं? दैवता भक्तीची खंडन झाली. आणि आता कुठल्या देवी दैवताच्या प्रतिमा उठवल्या. काष्टपाषाण, दगड हे शब्द पोतेने एकदा वापरला विचारला कशाला आपण काय म्हणायचं? प्रतिमेची पूजा. म्हणजे आपण बाजारातून आणलेल्या मूर्तीची पूजा आता आम्ही काहीतरी बंद केली. कशामुळं? तर आम्हाला सांगतो की तुम्हाला, आम्हाला माणसातला सद्गुरू सापडला. चालता बोलता देव आमच्या हाताला लागला. 4 पदार्थांना वय नाही. काल सांगलं की तुम्ही ध्यानात ठेवा, 3 जणांना शरण जायचं नाही आणि 4 शरण जायचं.
कुठे जायचं? अमृतानुभव पदाला, शुद्ध लक्षण पदाला, ज्ञान पदाला, कर्मभूमीमध्ये आलेल्या मनुष्याने जीवेश्वर पुढे जीवेश्वरला सगळं जाऊ. तर त्याच्यापाशी आतापर्यंत सांगितलेले हे सगळे पाडे हे एवढं रोग दुरुस्त करायचं औषध त्या वैद्यापाशी असा त्याला म्हणलंय योगींद्र विद्यम भवरोग वैद्यम. योग्यातला महान तत्ववेता, वैद्यातला भवरोगाचा वैद्य, भवरोग वैद्य. चला सदा हृदय आनंद नाम जपत बोध बळे तो समाधिस्थ दैवता सौंदर्य सर्व माईक मानित नमो हेची कदापि. ते जीव काय करते? ते जीव काय करते तर सदा सर्व काळ हृदयाच्या ठिकाणी आनंद नामाचा जप करते. आणि ज्ञान बोधाच्या बळावर आपल्या आपल्या ठिकाणी स्थित राहते, म्हणजे समाधी अवस्थेमध्ये राहते. प्रचंड ज्ञान झालेल्या माणसाला आपल्याला कोणी बोललं नाही तेच आता विषय पुन्हा सांगायची गरज नाही. आपण कुठे गेल्या नाही, पुण्याची गावात असं झालं म्हणा, पुण्याची गावात तसं झालं म्हणा, तिथं मी असलो तर मी नसलो तर अशी अवस्था तिथं शिल्लक राहत नाही. आपल्या आपल्या ठिकाणी कुठे राहतात? समाधी अवस्थेमध्ये राहतात. समाधी अवस्था सम आणि धी या शब्दाचा अर्थ ईश्वराच्या सनिध राहतात, ईश्वराच्या सम राहतात. ईश्वराला साक्षी ठेवून आपलं जीवन जगतात. त्याला जगाची समाजाची चाळ राहत नाही. आता आम्हाला समाजाची चाळ काय? आम्हाला वाटते त्याने गुरुजीचा सप्ताह झाला मला बोलली नाही काय दिसतं असेल बाबा आपलं, मलाच कसं असेल त्याने गुरुजीनं. दोन पर्यंत इथं सांगणाऱ्यानं कोणालाच सोडून येईल, ज्यानं सुटलंय त्यानं मला सुटलंय असं वाटू नये. याला परिपूर्ण अवस्था बघा. मला सोपं करून सांग काय? लवण जीवन जयापरी त्वपर तत्पर राशीभर सत्य स्वरूप सच्चिदानंद जेथे जर आहे भेदाभेद लवण जीवन जयापरी. सरिता जाऊन सागराला मिळाली की तिची धावा धाव संपली. तसं हा जीव आत्मा परमोच्च ज्ञानाला जाऊन पोहोचला की त्याची धावा धाव संपली. धावा धाव कुठं पाणी ते पाणी ओढा जाऊन सागराला मिसळते पाहिजे. सागरावर जाऊन पडल्यावर कुठं जाता येईल? चौकट अंधार सागर बोलाय यानं कुठे काय पडतो? कोणाला पण कसं करता येते? अवकाश आहे का? काय करावं लागते? आपल्यालाच कुठे जागा मिळायला बरं आहे, भागून नाही करता म्हणून कुठेतरी आपलं कोणत्याला कप बसावं. आता तिथं बोलायचं बोलावया उरी नाही. त्या अनुभवी होऊन जाते. कधी येते? त्या सागराला गेल्यावर. कधी येते? त्या परमोच्च अवस्थेला गेल्यावर. नाहीतर मग या अलीकडे भरपूर येत आपल्या मागे. स्वतःला नित्य तपासायचं. माझं मन स्थिर व्हायला काय, मला उपक्रम साध्य व्हायले काय, माझ्या अंगाला प्रतीक्षा मानायले काय, मला सदा उत्पन्न व्हायले काय, माझ्यावर श्री गुरुची कृपा व्हायले काय, आणि मला निरालंब कळलं काय, मी तिथं जाईल काय, आणि तिथं लागलेला मळ कोणत्या मात्रेने मला काढता येईल आणि ते काढण्याकरता कोण येईल. त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण नित्य करत जाऊ. अहोरात्र आपण त्या अवस्थेमध्ये जीवन जगावं. ते मला साध्य झाले म्हणाले. ते शिष्य महाराज काय म्हणाले? ती अवस्था, ती परमोच्च अवस्था मला साध्य झाली. श्री गुरुच्या कृपेनं त्या अवस्थेपर्यंत आम्ही गेलो. म्हणून आता आम्हाला कुठली पूजा अर्चा गळ्यात माळ असलीच पाहिजे, कपाळाला लावलाच पाहिजे, हातात
काय पूजेची काय म्हणतात आपण? पूजा पात्र असलंच पाहिजे. असा काही सहाय्य करायची गरज आता राहिली नाही. का नाही तर आपणच उच्च अवस्थेला प्राप्त झाले. कोण कोणाची पूजा करावं होता? तेच तुकाराम नावामध्ये तुकाराम या शब्दामध्ये अर्थ असाच आहे. तुकाराम निधीराम तुरांतर निधीराम. तुकाराम आत्माराम काय होतो? आत्मा तेच राम, राम तेच आत्मा आणि तेच परमात्मा. तेच म्हणाले आपली भूपाळी परमात्मा परब्रह्म सदा आनंद जगद्गुरु. ज्याच्यापाशी सदा आनंद आहे तो जगद्गुरुच आहे, परब्रह्मच आहे. पण भय कुठला? तिथलाच भय. कुठला वय? अमृतांना बनावला. आणि आता गेलाय कुठं? अमृतांना बनावलं. लागला होता मग कुठं? तिथंच. काढला कुठं? तिथंच. पुन्हा एकदा दादा पाटील सांगतो, आपण नाही तर जगात कुठंच करायचं. हे सगळा पसारा कोणासाठी होय? आपल्यासाठीच होय. हे एवढंच जग निर्माण केलं की नाही? कोणासाठी केलं? आपल्यासाठीच केलं. हे सगळं एकदा ओळखू आलं की तो जीव स्थित प्रज्ञा अवस्थेला प्राप्त होतो. प्रज्ञा अवस्था प्राप्त होते त्याला. चला स्वरूप सौंदर्याची आता लागले सदा जागृत स्मरणावाच्या वळले अनुभवाचे नित्य शोधित असे केले आईसा निज ध्यास लागला. ध्यास आणि स्थितीने झाला तिथं साक्षात्कार प्रदर्शनी अशी अवस्था झाली. स्वस्वरूपाची आस्था लागली त्याला. तो आपल्या स्वरूपाकडे नित्य पाहण्याची त्याला तुझा ठाव समोर पुसला. आता एक लावा तिथं बोललो माझा मी एकला संगे नाही कोणी बसला. ही अवस्था प्राप्त झाली. सुवर्णाची अवस्था लागली, स्वरूपाची अवस्था लागली. आणि काय करू लागला त्याला? आता स्वतःच्या ठिकाणी स्वतःच्या वस्तूचा त्याला ध्यास लागला. आपल्या स्वरूपाला आता कसल्या प्रकारचा गुन्हा डाग लागू नये. पुन्हा आपण आता जीव होण्याच्या प्रक्रियेमध्ये जाऊ नये. आता असा त्याला ध्यान लागलं, त्याला असा त्याचा जप करू झाला. अगम्य मात्रा तृतीय गाना वसे आनंद ठाई पूर्ण पूर्ण ब्रह्म सिद्धानुभवना चिरकळा पूर्ण ओळखेले. यानं झाला आता दत्तात्रय करू. तुमच्या ध्यानात असतं तर मला तरी पुन्हा डबल सांगावं. 100% एवढी मात्र लोक माझ्या ध्यानात आहे. तिथे ब्रह्मानंद दत्तात्रय प्रभूचे झाले. शुद्धलक्षण पदावर जे आले ते आले त्या आगमे मात्र त्याला ऐकले होते. विसरले सोडा या लक्षात नाही. कुठली वाई बघते? कुठली वाई? कारण कुठली वाई? अगम्य मात्रेमधून ब्रह्मानंद दत्तात्रय प्रभूंची शुद्ध लक्षण गणावर प्रकाश पडला. अगम्य मात्रेमधून अनंत भूमिका तयार झाली. अनादीच्या ठाई आगम्य मात्रा, अनादीच्या कल्पाला आगम्य मात्रा लागली. आणि त्या आगम्य मात्रेमधून ब्रह्मानंद दत्तात्रय प्रभू सोडून झाले. आणि त्या ब्रह्मानंद दत्तात्रय प्रभूंचा प्रकाश शुद्ध लक्षण गणावर पडला. आणि शुद्ध लक्षण गणाचा प्रकाश या सप्त सेवावर पडला. आता कुठे गेला हे जीव? अगम्य मात्रेच्या ठाई गेला. म्हणून सांगितलंय सोपं नाव आपल्याला बोलायला इकडे सोपं वाटते, पण आता इथे लावा आनंद, तिथे तेवढे लावा. ज्याच्या मुख्य आनंद ते पुरुष परमानंद सत्य स्वरूप सचिदानंद देवदत्ताची बोलते. ती अगम्य मात्रा कळाली. आता तिला डबल वाचा. तेच वेळ डबल वाचा. अगम्य मात्रा तृतीय गान वसे आनंद ठाई पूर्ण
स्थायी वसे म्हणजे त्या आनंद मात्रा जिथं उत्पन्न झाली आनंद मात्रा त्या ठिकाणी पूर्ण चित्कळा उत्पन्न झाली आणि ते चित्कळा म्हणजे काय होय की पक्कमाच्या घरामध्ये आली त्या आगम्य मात्रेमधून ब्रह्मानंद दत्तात्रय प्रभू काल म्हणजे माणसातला देव कसा ओळखाव दत्त गोसाई कसा ओळखाव तर ते दत्त गोसाई कुठून आला हे विचारलं की नाही तर ते दत्त गोसाई आगम्य मात्रेतून आला त्याचा प्रकाश शुद्ध लक्षण करावं पडला आता त्या अवस्थेला गेला हे जीव कोणता जीव हे कर्मभूमीला आलेला जीव जीवेश्वर कशाने गेला तर त्या सप्तसाहेबानं याला बोध केला 6 ठिकाणी आता एक गोष्ट लक्षात ठेवा तर हे सप्तभूमिका तुम्हाला सांगितल्या दातापासून सांगितलेल्या सप्तसाहेबाच्या सप्तभूमिका भूमिका म्हणजे पात्र म्हणजे हिश्यात आलेलं काम आता इथं 7 माणसाला काम वापरलेली म्हणजे हिश्याला कुठलं काम असतं म्हणजे हिश्याला काम असतं 18 अक्षराचं सतत दुसऱ्या हिश्याला कोणतं काम केलं 24 अक्षराचं सतत तिसऱ्या हिश्याला कोणतं काम केलं 21 अक्षराचं असं सप्तसाहेबाकडे काम केलं होतं त्या सप्तभूमिकेच्या सप्तसाहेबानं भूमिका वटवल्या आणि आता जीवाला कुठे गेले तर त्या आगम्य मात्रेच्या ठिकाणी गेले एवढ्या उंचीवर जीव गेले आता ते लक्षणं सांगायला आपल्याला गेलेला जीव आता चारी मुक्त तुम्हाला सांगायला त्या अवस्थेमध्ये गेलेला जीव तिथं गेलेला जीव पुन्हा कोण येत नाही म्हणून त्या काकडार्थीमध्ये शब्द वापरलाय नाही वरतून गेलं जीव नित्यमुक्त झाला बरं झालं ते हे आपल्याला माहित होतं हो कुठला पण नाही नित्यमुक्तीला कवा येता आता फिरून यायचं नाही जीवनमुक्तीला सुद्धा कधी झलक बसू शकते मुक्तीला सुद्धा कधी झलक बसू शकते नाही एखादी बाळ आत्ममुक्तीला सुद्धा धक्का लागू शकते जर पलीकडे संबंध तर सरकावं लागते पण नित्यमुक्तीला आता त्या अवस्थेला गेला नित्यमुक्ती कुठं आहे नित्यमुक्ती आहे आगम्य मात्रेच्या ठिकाणी ते चित्काळा जीवाला प्राप्त झाली आणि ते चित्काळा जीवाला प्राप्त झाली तिथे जीव नित्यमुक्तीच्या क्षमतेचा झाला लायकीचा झाला तिथं बसायच्या लायकीचा झाला आता त्याला कोण मुक्त म्हणत नाही जे पहिलं होता त्याच्या पुढे गेला जिथं जीवन कळा प्राप्त झाली ते कळा आता पुन्हा प्राप्त होऊ नये ते जागा ओलांडून पुढे गेला म्हणून म्हणलं तेच लोक होतं हे ठेवलेत की नाही याच्यात पूर्वक होत ते नाही परतून येणं जीव नित्यमुक्त झाला आणि जीवाचे जीव पण गेले शैवपतीतून स्वामी चौऱ्यांची हिंदता श्रम मजला झाला तर म्हणला आता तेच चांगले आपल्याला चला आता ऐकी आत्मा बोलते जीव कैसी आशती चित्रती आत्मा उगमाची व्हावी प्राप्ते स्वात्मा प्रभातार आता नित्य मुक्ती झाल्यावर आत्म्याची मुक्ती करून टाकायची आत्म्याची मुक्ती करून टाकायची म्हणजे आत्म्याचा उगम कुठून झाला जिथला वस्तू तिथं नेऊन ठेवणे आपण गावाला जाताना एक संतांनी अंगठी घेऊन गावाला गेले आता वापस गेल्यावर आपल्याला काय वाटलं की जे अंगठी घेऊन तिथं ठेव वापस गेल्यावर ट्रेनच्या पिढी वापस जायचं नाही का काय होईल का अंगठी कुठं फिरत अंगठी फिरायची नाही इकडं सगळ्या तसं ते आत्मा जिथून उत्पन्न झाला त्याच ठिकाणी आत्म्याला घेऊन जायची आत्ममुक्ती आता सांगायला आपल्याला आत्मा माया
झाला ठाय ठाय तो गुंतविला कैशा परी ते सांगतो. आता हे आत्मा एका ठिकाणी जाऊ त्या 6 गुणामध्ये आत्म्याचं स्वरूप म्हणजे जीवाचं स्वरूप व्यापक काय लागतं हा कुठं 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 आत्मा वरून जिथून आत्मा आला लक्षात ठेवा जिथून आत्मा आला तिथल्या देवतेने देवाचा आत्म्याचा अंश काढून घेतला त्याचं ज्ञान आनंद पदाचं काढून घेतलंय आणि आपल्या दैवतेचं ज्ञान याच्या पाठीवर बांधून दिलंय म्हणून जीव कर्मसृष्टीला पुरा बद्ध होऊन आला काही शिल्लक ठेवलं याच्यापासून मूळचं हा सगळं दैवतेचं बांधून दिलं. आता जिथं मिळाला यायला जिथं कुठला हा तिथला याचा अंश काढून घ्यावा लागतो आणि जिथं होता हा जमा करून तिथे नेऊन त्याला जमा करावं अशी अवस्था त्याची. आता वरून येताना काय केला याचं कैवल्याचं जे ज्ञान होतं याच्यापाशी ते सगळं ज्ञान दैवतेने काढून घेतलं म्हणून यानं व्यापक झाला सगळ्या ठिकाणी यानं पाहिजे झाला. एकदा आम्हाला उदाहरण सांगितलं होतं आता तुम्ही प्रयोग करून बघा पाण्याच्या हिरीमध्ये काही नाही हा 2च तेलाचे थेंब लागतात गोड तेलाचे थेंब 2 टक्का एवढ्या मोठ्या हिरीमध्ये हा कडक काढण्याला पैसे होतात जिथवर पाणी आहे तिथवर त्याचा पैसे तसा झाला आत्मा हा या सगळ्या दैवतेच्या याच्यामध्ये आता मुद्दा पैसे झाला. आता याला एका जागी कसं करावं हा एका जागी करायची यंत्रणा त्याच्यात बसे काय सांगतात का पुढचं व्यादा विद्येने केले सावेद अध्यात्मतेही सावेदा ब्रह्मज्ञानाचे केला षड प्रकारचे आत्मा नाव ठेविले. वेद विद्येनं 6 भेद केले अध्यात्म विद्येनं 6 भेद केले ब्रह्मज्ञानानं 13 पाठ केले बरं का. इतक्या लोकांनी म्हणून याचं नाव आत्मा ठेवलं. पहिले याने आत्मा होताच पहिलं परमात्माच होता लक्षानं सांगितलं होता खाली आल्यावर याला कसं शिकवलं तो सर्वही गुंता करावा मोकळा षडात्मे करावे एक गोळा परमात्मा ओळखावा तो वेगळा परमार्ग करून या. आता काय करा हा वेद विद्येनं केलेला घोळ अध्यात्म विद्येनं केलेला घोळ ब्रह्म विद्येनं केलेला घोळ सगळा गुंता काढून टाका. काय तुमचं नशीब मलाही काय तसं तर आता एक गंमत आहे हा आणि याचा सगळा गुंता काढून हा याच्या वेगळा परमात्मा होता तिला परमात्मा अजून राहिले कसं तो सर्वही गुंता करावा मोकळा वेदविद्येचे 6 भेद सांगा. वेद विद्येचे केले 6 भेद अध्यात्मतेही 6 भेद ब्रह्मज्ञानाचे केला षडबिक प्रकारी छेद आत्मा नाव ठेविले. वेद विद्येनं अध्यात्म विद्येनं ब्रह्मविद्येनं अशा प्रकारचे वेगवेगळे भेद करून याचा परमात्मापणा जे होता त्याला आत्मा नाव दिलं. आणि आता हे 6 प्रकारचे आत्म्याचे तुकडे केले आता पुढे सांगत होते हा जीवात्मा परागात्मा तेजस आत्मा शून्य आत्मा परमात्मा सांगत एखादी सांगत काय सांगता येईल माझ्या कानावर डोके होत्या येते काय पुढे बघू आधीच आपण कशाला हा आणि याचा एक आत्मा करा आणि याचा एक आत्मा करून काय करा याच्यापेक्षा वेगळा परमात्मा या आत्मस्वरूपाला ओळखावा हा ते डोळा प्राप्त करून घ्यावा अशा प्रकारचा विचार सांगायचा. तो सर्व गुंता करावा मोकळा षडात्मे करावे एक गोळा परमात्मा ओळख
त्या जीवानं परमार्गाच्या वाटेनं जाऊन परत ज्ञानाचा बोध आपल्या हृदयाच्या ठिकाणी करून घेऊन परमार्गाच्या ज्ञानाचा विचार करून परमार्गाचं आचरण करून करावं. सांगतो तुम्हाला काही संधी आहे सांगायला. हा नसत यानं वेद मार्गाचाच विचार करू लागला आणि अध्यात्म मार्गाचाच विचार करू लागला. हा वारंगी होती आपली. हा आणि यानं ब्रह्मज्ञानाचाच विचार जर करू लागला तर कल्पांची शराब येणार नाही. हा आणि मग याला परमात्मावरती याची कुवत त्याच्यामध्ये येणार नाही. कारण का याला परमात्मा कळू नये अशी वेद विद्येनं अध्यात्म विद्येनं ब्रह्मविद्येनं हुनर केली. हा आणि हे हुनर ओळखावं आणि क्षण आत्मे गोळा करावं. सांगला तर सांगाल एखादी पुढच्या बघून वाढवली घ्या. ओम बिंदुलाचा तो मोगासात शब्द बिंदूचा सेवानंद साक्षात त्याची अशी आत्मा स्वरूपा निश्चित परात्पर ज्योत पूर्णती. आता ते शैव बंधू ओम बिंदूला साक्ष ठेवून ते त्रिपुटी एक करू हे सच्चिदानंद दुसरं काय नव्हतं. ज्ञान पद शुद्ध लक्षण पद आणि शैव पद ज्ञान भक्ती वैराग्य हे एक करून त्याची परात्पर ज्योत तयार करावं. ती ज्योत नजर समोर आणावं. काय सांगते पुढे बघू तिथं. विद्येने व्यक्तीले क्षण न लागता कर्मभूमीशे लोटीला. आता ते छेद झाला. ते छेद झाल्यामुळं त्याच्यामध्ये तुकडे पडल्यामुळं ते शरीराचे तुकडे पडल्यामुळं परामाईनं काय केली त्याला जीवात्मा बनवली आणि अविद्येनं व्यक्तन केलं. अविद्येचं व्यक्तन याच्या पाठीमागे लागलं. व्यक्तन म्हणजे होईला वैराग्य की नाही बघा. क्रमांक चुकला की दुसरीकडे जाते. होईला वैराग्य का बघा लगा घ्या. पापारी येथे सद्गुरू भेटता कैसा जाणीला सिद्धांत वार्ता सद्गुरू विना तो परपंथा कैशाने बाबा जाईल. जोपर्यंत आता सांगायले एवढे गम्य लक्षणं एवढे दुधाचे लक्षणं एवढा गुन्हेगुंता एवढा कल्पनातीत विषय याला अत्यंत सूक्ष्म ज्ञानाचा अत्यंत सखोल ज्ञानाचा सद्गुरू भेटला तर त्यानं त्या शिष्याची तेवढी बुद्धी तीक्ष्ण पाहिजे. तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो. शाळा एकच राहते. तुम्ही कल्पना करा. त्याच्यावर चर्चा सुद्धा करा. फळात तेच राहते. पुस्तकं तेच राहतात. शिकणारा मास्तर गुरुजी तेच राहते. तितकेच पोरं काही 100% मार्क घेतात, काही 95 घेतात, काही 90 घेतात, काही 80-85 घेतात, काही 75 येतात, काही 36 वर पास होतात, काही 34 ला पास होतात. दोष कोणाचा? दोष मास्तरांचा असेल. महास्थानानं सगळ्यांना सांगले परमात्मा सगळेच करतात. जे काय शरद करले परमात्मा करणं असं नाही. काही लोक 36 वर राहतात, काही लोक 50-52 वर राहतात, काही लोक 60-62 वर राहतात, काही लोक 70-72 वर राहतात, काही लोक 80-82 वर राहतात. परवा कालचा 12वीचा निकाल लागला की नाही. कुठेतरी एक बोर्ड केला राष्ट्रपती परवा 100 पैकी 100 मार्क सोडू शकतो. 12वीला 100 पैकी 100 4 इन्क्रिमेंट वाढले त्या मात्राचे. 54 बनवले 4 इन्क्रिमेंट वाढले. इथे शिक्षक बसून आहे किती माणसाला शिकले सायकल निवडतो.
कमाल सांगतो मला जनरल बोलायचं नाही. आता नवीन पोरं शाळा शिकवायला की याच्या पेन्शन किती आहे नको का इथं तसाच शोभाबाई किती साहस केला, किती अभ्यास केला. आणि मी स्पष्ट सांगतो, जे लोक वनवासामध्ये ज्याला कपड्याची चमचण आहे, ज्याच्या दिव्यात तेल नीट नाही ते नीट मध्ये येतात. ज्याला झोपायला गाद्या, भारी भारीचे सगळे साहित्य ते करून खाते काय करायचं तर मी मोबाईलवर बघालो, वरून पांघरून घ्यायला तर मध्ये मोबाईल बघायला तुम्ही वरून पांघरून घ्यायला महिला वाटायला झोपले मध्ये मोबाईल बघायला माय बाबांना आवडायला झोपले माय आली तो थोडा झोपला पण त्या झोपलाय मिळाली आणि मध्ये मोबाईल बघायला. तसा 24 तास प्रपंच बघणाऱ्या माणसाला, 24 तास लाभ नुकसान बघणाऱ्या माणसाला, 24 तास शारीरिक सुख बघणाऱ्या माणसाला ह्या गोष्टी प्राप्त होत नाही. काही लोक परमार्थ करणार असा जीव कोणीच नाही. आता इथं किती मुली घासणार करणार, किती डोकं लढविणार, किती प्रयत्न करणार, किती अभ्यास करणार, किती साधू संतांच्या संगतीत राहणार, त्याच्या अभ्यासावर त्याच्या भाग्यावर अवलंबून. काही गोष्टी अशा आता होतो आणि हे तुम्हाला मान्य आहे. आता सांगणाऱ्यानं तोंडात दातात उचलून काही सांगला तर समोरचा परिणामच होईल. काय पाहिजे जाऊन सांगणार खराय सांगावं हे खराय परिणामच व्हायचा नाही. पाणी स्वातंत्र्य क्षेत्रातलं होईल, जे शब्द कुठले होते स्वातंत्र्य क्षेत्रातले, पण दगडावर टाकलं जातं शिपल्यात पडले मोठे होतात आणि चुकून सापाच्या मुखात पडलं तर वीस होते. हे कर्दळीच्या झाडावर पाणी टाकलं तरच पडलं तरच त्याचा कापूर होतो. कापूर होणारी प्रक्रिया थोडी आहे. प्रत्येकाने काय करावं, स्पर्धा करावं. मी काय कमी काय मला का जुळणार, प्रत्येकाने एकमेकाची स्पर्धा करावं आणि हे परमार्थामध्ये स्पर्धा केलं तर आपली उंची वाढते. आपल्याला महिना होऊ की आपल्या देवतेवरचं सोपं करून ठेवलंय. आमच्या भाग्यानं मी कोणाला दोष देणार, आमच्या महापुरुषाने आम्हाला त्रास होणे अशी सोय करून ठेवली. बापू या अग्नीचं भांडवल त्याला हात लावून याचं नाव काय ठेवलंय, याचं नाव ठेवलंय अग्नीचं भांडवल. त्याला हात लावून कामच भेटला दत्त दत्त म्हणा पण उग दत्त दत्त म्हणा. हे कसं आहे, वाचणाऱ्याने किती अभ्यासाला वाचू द्या, सांगणाऱ्याने नाना प्रकारचे प्रयत्न करून सांगू द्या. समोरच्या माणसाला एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा सांगतो, त्याला पहिले ते गोष्ट देत असावं, कानपाठ असावं, तर पुन्हा त्याला तोंड बघा. कधीतरी त्याच्या बापदादाने ते गोष्ट ऐकली असावं. आता बघा तुम्ही ज्यांना अकोला बघा नाही त्याला मुंबईच्या गोष्टी सांगायला पडतात काय. मुंबईमध्ये समुद्रात पाय राहणं, त्याचे 32 घर बंगले राहणं, घरावरच हेलिकॉप्टर उतरते असं जर म्हणलं येणे मुख्य बघा काय मुख्य बनवलं. कारण याला झोपड्याचे धारणं नाही ठेवाय ना, काय करते अशी अवस्था आहे. म्हणून हे ग्रंथ सामान्य माणसाच्या बुद्धीला झेपणारे नव्हत. आता सामान्य माणसाच्या बुद्धीला झेपणारे नव्हत म्हणून तुम्हाला कधी सांगून दिले काय करा, तुम्हाला एकदा दोनदा सांगून बघा. एकदा दोनदा सांगून जर तुमच्या लक्षात बसता गेलं तर तिसऱ्या बाब तुम्हाला मी सांगतो बोध मोक्ष सिद्धांत सार विचार काय चालू होणार काय चालू देवा. आशिया परे तेरा मुक्ति के लक्षणा तू ते निरोपिले गरे करुणा आता कवले मुक्ती अनुभवना
वीर बाळा तुझ्या प्राणी. आतापर्यंत तुम्हाला जीवनमुक्ती, नित्यमुक्ती, आत्ममुक्ती इथपर्यंतचे पाढे सांगितले. आता तुम्हाला कैवल्य मुक्ती कशाला म्हणतात, कैवल्य मुक्तीचे लक्षण काय राहतात, हा ते प्रॅक्टिकल काय आहे कैवल्य मुक्तीचे, हा ते तुम्हाला सांगतो. जेवढं तुम्हाला ऐकता येईल तेवढं शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. आवाज चांगला आला की नाही मला सांगा. हा ये आणि मला जेवढं सांगता येते तेवढं एक ओळी दोनदा घेऊन मी तुम्हाला सांगतो कैवल्य मुक्ती. हा आणि हे 4 मुक्ती आपल्याला नीट कळल्या, हा बाकीच्या गोष्टी कमी जास्त कळाल्या तेच ना. ओम मी तुला सद्गुरुनाथ, तो सर्व परवसत, तया उल्लेख स्वांश शब्द फुटत, आधो उतरला ज्ञान फला. आता ते काही नव्हतं रोज म्हणाले आपण तुला वेळ पडू नका. हा शुद्धानंद स्वरूपाशी सोम उल्लेख झाला. ते मूळचा ओंकार होय, ते एक ओंकार होय आणि ते ओंकार म्हणजे दुसरं कोणी नव्हतं. काय माहिती काय माहिती तुम्हाला वाटत, हे तुमचा जे मुकुट आहे की नाही, चेहरा आहे की नाही, हाच ओंकार होय. इथंच आहे ओंकार, अर्धी मात्र काय इथंच आहे. लय भांडण पडू नका. हा आणि हे तयार करायची आणि याला कर्मभूमीला आणायची तयारी तिथं झाली. हा निर्शून्यामधून शून्य उत्पन्न झालं, शून्याला उल्लेख झाला आणि उल्लेखामधून मूळ ओंकार उत्पन्न झाला आणि मूळ ओंकार प्रसवला. हा आणि प्रसव काय झाला, तिथं 3.5 मातृका तयार झाल्या. 3.5 मातृका म्हणजे आऊट मातृका, आकार उकार मकार, अर्धी मातृका ओंकार. त्या अर्ध्या मातृकेला पुन्हा उल्लेख झाला, चैतन्य अशी विचार झाली. हा त्या तिच्या विषयामधून विश्वरूप तयार झालं आणि विश्वरूपाने काय केलं, विश्वरूप काय केलं. हा आता याचे पद सुद्धा आहे. विश्वरूप कुठल्या पदावर आहे, 13व्या पदावर. सरकारी कुठल्या पदावर आहे, 34व्या पदावर. श्रीमाया कुठल्या पदावर आहे, 35व्या पदावर. परामाया कुठं आहे, 40व्या पदावर. शैव ब्रह्म कुठं आहे, 41 पदावर. शुद्ध लक्षण कुठं आहे, 42 पदावर. हा पूर्ण पद कुठं आहे, 43 पदावर. निर्वाण पद कुठं आहे, 44 पदावर. निर्शून्य ते सांगले बापूजी पाटील, निर्गुण निराकार तो निरशून्य स्वतंत्र. शून्य म्हणलं की सत्ता आली. ज्ञानेश्वर महाराजांची चर्चा करून तुम्हाला ते वही काढून दाखवली. शून्य म्हणलं की सत्ता आली आणि निर्शून्य म्हणलं की महासत्ता आली. महासत्य म्हणजे आहे ते, आणि तेच यमराजाला देवानं सांगितलं. ब्राह्मणाच्या वेशामध्ये मला 2 पुरावे देतो. बापूजी पाटलाचा पुरावा आहे. जा तुम्ही आता 3री अध्यायामध्ये 4थ्या अध्यायामध्ये जयदेव ब्रह्मचार्याला भेटायला ब्राह्मणाच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभू आले. दर्शन झालं, भेट झाली, स्वरूप बघितलं आणि जयदेव ब्रह्मचार्याने प्रश्न केला देवाला, तुम्ही तर माणसाच्या वेशात दिसता, तेच माणूस होय आता, समजून घ्या आता बाळ करायला, तेच माणूस होय. हा तुम्ही तर ब्राह्मणाच्या वेशात दिसता, माणसाच्या वेशात दिसता, तुमची काय आता कोमल दिसते, हा तुमचं पाहते पण तर वेगळं दिसते. महाराज तुम्ही कुठून आले, इथं 6 विचारा, या मोठी खाली 6 विचारा. दत्तात्रय प्रभूच्या जयदेव ब्रह्मचार्याला म्हणले की बाबा निरशून्य आमचा देश अंती ठाव महामायेस, तेच वय करा आणि तेच विषय सांगायला आपण काय आवड सांगत नाही. उगा त्याचा पडू नका तुम्ही. 6 विचारामध्येच हे विषय आले, मोक्ष सिद्धांतात हे विषय आले, निजात्मवादात हे विषय आले, पण इथं प्रावेट विषय आले. आता हे सांगायला विषय कुठं आहे, आता इथं सांगून नाही, प्रायव्हेट आहे. आता काय केलं, आपल्याला प्रायव्हेट ठिकाणी नेऊन तुम्हाला एक विषय सांगायचे, की प्रायव्हेट डोळा सांगायचे. तर तिथं दत्तात्रय प्रभू काय त्या ब्राह्मणाच्या विषयामध्ये निरशून्य आमचा देश अंती ठाव महामायेस
भर उभरणीचे ज्या ठया ते आमचा रहिवास. आता तुम्हाला सांगायचं कुठलं निर्शून्य हे शब्दात लोक सांगायचे. जिथं महामाया जाऊन विलीन होते तिथलं सांगायचं. जिथं जन्म मरण चुकते तिथलं सांगायचं. कुठलं सांगायचं? जीवनमुक्तीतलं, नित्यमुक्तीतलं, आत्ममुक्तीतलं आणि कैवल्य मुक्तीतलं. आणि देव कोण आहे? देव तर बचा संघाचा विचार करून कैवल्याचा दाता, कैवल्य दान द्यायला आणि मी दुसरं काही कार्य नाही, जीवाला मोक्ष द्यायला. पण ते सार विचाराचा जरा ब्रह्मभोग आहे सामान्य जीवाच्या स्पष्ट लक्षात येईल ना. आणि इथं कसं आहे ते उघड प्रॅक्टिकल आहे. पण हे आपल्या वाचण्यात नसल्यामुळं आपल्याला ते दोन्हीची जाणवण घालता येईल. शास्त्र कुठल्याच वेगळे नाही. आता मूळ ओंकार, मूळ ओंकार म्हणजे 16 स्वर 36 व्यंजन जिथून उत्पन्न झाले ते मूळ ओंकार स्वमूल्य. कोणाला स्वमूल्य झाला? त्या निर्शून्याला स्वमूल्य झाला. मलाही मान्य आहे काही गोष्टी गरज नसताना बोलू नये. मलाही मान्य आहे 43च्या पलीकडचा आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. पण 43च्या पलीकडे काहीच नाही असं नाही. त्याला आंदोलनाचा पुरावा काय म्हणले दत्तात्रय प्रभू? 43 पर्यंत राजा तुला धना तुला बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्या पलीकडच्या तुला आम्ही जाणू ते आम्हाला नाही, ते तुला बोलता येत नाही. आमच्यासारख्या काही सामान्य माणसाच्या लक्षात पडतो ते की 43च्या पलीकडे काहीच नाही. म्हणसे तर आज होईल, नाही म्हणसे तर कसं होईल. मग तुझी बघ तुझी मर्जी बरोबर काय तू कोण नको. पण तिथला प्रॅक्टिकल अरे बाबा हे उल्लेख पण झाला. ते मात्रा कुठून आली? अनाक्षर मात्रा कुठून आली? अंगमे मात्रा कुठून आली? अनुपमे मात्रा कुठून आली? अवचर मात्रा कुठून आली? शब्दापर्यंत आनंद शब्दापर्यंत 43. उघड लक्षात ठेवा. जबाबदारीने बोलवलं जिथपर्यंत तुमच्या वाचेचं लक्ष जाते, तुमच्या शब्दाला जिथपर्यंत ज्या लोकांपर्यंत जाता येते तिथपर्यंत 43. शब्द संपला. शब्द त्या देशात जाऊ शकत नाही. त्यांच्या पलीकडे काय होय निर्शून्य. तेच म्हणत बापूजी महाराज, तेच देवाला सांगायला कुठून आलास? कुठून आल्या महाराज तुम्ही? निर्शून्य. तुम्ही कुठून आले? तुम्ही सुद्धा तिथूनच आले साहेब. काय सांगा तुम्ही कुठं होता? निर्शून्यातच होते. मागून सूर्यात आले. सूर्य पुन्हा करायला आले. अगारी तो ब्रह्मदेव कुठं होता? त्याने नव्हता. काय होतं? ते होता तुमका बोलले त्याच्यावर आता ते मूर्ती आवडत. गुरुनाम 2 अक्षर भरले होते. अक्षर दे क्षर दे परब्रह्म आकार आले. बघा त्यानेच आकार झाला. तेथून विश्व उभारले. अवघ्या अर्ध्या अक्षराचा खेळ. माया देव जीव देव. कुठून आला आता जीव? कुठून आला पाहिजे? त्याच अक्षरातून. एक अक्षर गुप्त असे तेच बरं ब्रह्म भाषे असे भाषे कदान असे महाशून्या वेगळा. काय करत राहू तुम्ही? काय काय बंधन आहे? महाशून्य वेगळा. स्पष्ट सांगायला किती दिवसापासून सांगायला तुम्हाला? अजून एकदा ऐका तुम्ही. मी तुम्हाला सांगत होते जीवाचे जीवलग म्हणून सांगावं. आणि पण क्षणावरून सांगावं नाही तुम्हाला. तुमच्या सोबत विवेक करतो त्याच्याकडे. सबसृष्टीचा विचार मला काही समजेल. कोणालाही नाव पुसा तुम्ही. हेच म्हणतात कर्मसृष्टी, धीरसृष्टी, विकाससृष्टी, कर्मसृष्टी. यालाच म्हणलं. दुसऱ्या 4 सृष्टी माहिती त्याने या सृष्टीचा विचारच नाही. शब्द वापरायचा वेद बोलावले पाहता देखील रचना. ते शब्द आला की ती 4 तोच्या पुढे गेला. प्रकृती पुरुषाच्या पुढे गेला. मग ते सृष्टा कोणत्या होता?
महात्मा सृष्टी देवानंद सृष्टी तुळायुग बुद्धायुग काश्मीर युग बुद्धायुग या युगातल्या सृष्टी होतात आणि त्याच्याकरता अजरामर नीट करावं लागतं अजरामर वाचला म्हणजे जमत नाही अजरामर स्पष्ट नीट करावं लागते आणि कळत्याच्या मतातून एकदा दोनदा तीनदा चारदा ऐकावं लागतं ते पाळे ऐकावं लागतात तर कोणीच होतात याचे कसं आहे जाऊ दे या पुढे ते ध्वनी झाले अक्षराते अक्षरा फलानंद साचार परिविराजाने चाठाये निर्धार अनुभवा दे अंतरी अजून बाजूला निर्मळ होण्याचा वास परिविराजी लक्षात ठाई निर्धार अनुभव घेई अंतरी आता मी बोललो याच्या काय वेगळं बोललो काय आता हे वय काय तुम्हाला आपण डबल सांगावं लागते का तिथूनच क्षर अक्षर झालं हा आणि क्षर अक्षराच्या पलीकडची मात्रा कोणती म्हणलं तर अनक्ष मात्रा म्हणायला लागते हा बाबा तू शहाणा आहात चतुर आहात बुद्धिमान असणार अशी आम्हाला प्रयत्न केला म्हणून आम्ही तुला सांगायला तर त्या अनक्ष मात्रेचा अनुभव घे डबल वाचायला होते हा फक्त या गोष्टी सुपीक बुद्धीनं शांततेनं कोणावर तरी कोणाच्या शब्दावर तरी विश्वास ठेवून हे समजून घ्यायचं असतात सगळ्यात मोठी एक खोड आहे झोपलेल्या माणसाला फक्त उठता येते माझं वाटतंय का झोपलेल्या माणसाला उठता येते झोपीचा सोंग घेतलेला उठता येते मला काही लक्षात आलं नाही म्हणून त्याला सांगता येते आम्हाला काय कळलं काय केलेला कधी सांगता येईल आम्हाला चट माहिती आहे कधी तर माहीत असल्या नसतात त्याला माहिती त्याच्या जीवाला माहिती देवाला पाहिजे पण प्रश्न आमचा असा आहे का तुला माहित आहे कोण्या शाळेत शिकलो असतो आम्हाला आम्ही इथपर्यंत आले तर कुठून आले कधी आजार आम्हाला लावला होता कधी परिस्थितीत लावला होता जीवकारक ग्रंथ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला कल्पना नाही होती नावच ऐकण्यात नाही काही लोकांच्या कानावर कल्पना तरी होती काय जीवकारक नाही ओंकार बिंदू कशाला म्हणावं अनक्ष मात्रा कशाला म्हणावं आगमी मात्रा कशाला म्हणावं अगोचर मात्रा कशाला म्हणावं अनुपमी मात्रा कशाला म्हणावं शून्य कशाला म्हणावं निशून्य कशाला म्हणावं अमुक मात्रा कशाला म्हणावं कधी याच्यावर चर्चा झाली कोणासोबत चर्चा झाली आपल्याला पाठ होऊन गेल्या प्रति 41 सर्व ब्रह्मशोध लक्षण निरालं आता तुम्ही शोभा मला सांगा चर्चा करा माझ्यासोबत निरालंबावर 16 मिनिटाचा मळ शिकवायला लागला हे त्याला माहिती तिथं मळ आहे म्हणजे काय म्हणते लोक दोस्तांचं भेटलं नाही निरालंबाला मळ हाताला हो काय भाडे काय नीट हातात आहे याची पोती ऐकू दे असं म्हणायचं सुद्धा कमी सर्वोच्च गोष्टी आहेत हे जीवाच्या उगमापासून सप्त पाताळापर्यंत सप्त पाताळापासून जीवाच्या उगमापर्यंत हा हे वरून खाली आलेला खालून वर वापस घेऊन जाणारा पाडा आहे आणि हे पाडा आपण काय करावं की सत्सत बुद्धीनं गर्व हत्ता सोडून शरण जा सत्करून आता गुरु करील कृपा दृष्टी तेव्हा तुला होईल हे वेता होता दादा हे जीवाला लागलेल्या वेता होता आणि हे वेता दूर करण्याकरता आपल्याला औषध द्यावं लागतं धने त्याला आता रुजीला धनेता गेली वर्षी आणि या वर्षी सुद्धा कोणी येणार नसतं नाही मला निदान बोलायची सवय नाही घरच्या माणसाला नीट तापमान भाकर द्यायची तयार नाही तर तिथं करून ठेवलंय खान मध्ये
आवडते काल दूध आज रस काय की आमच्या खाल्याला माणूस सप्ताह 2 दिवस वाढवा म्हणजे विषय कोण आहे पण हे कुठंतरी घडलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे साफ झाला पाहिजे आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्याला कोणाच्या प्रती असूया म्हणून बोलायचं नाही पण या गोष्टी कुठेतरी आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये आणता आल्या पाहिजे आणि याचा प्रॅक्टिकल जिथं होते त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जाऊन आपल्याला आपली भावना व्यक्त करता आली पाहिजे हे असं सोपं नाही जे आपण करता की नाही त्याला आपण विरोध ते चुकीचं नाही तुम्ही म्हणता नवरोपडे चुकीचं म्हणतं कधीच करू नका ते करा तुम्ही ते करत हे करा आपण जे रोज करूया त्याच्यावरच आपलं काम 100% झालं असं समजू नका ते करत ते करा रोजचं करता की नाही आपण ते करा तेही करा माझं तर मत असा की आमच्या धर्माचे आमचे गुरु आले आम्ही जिथं माथा टेकवतो त्या लोकांनी समोर बसावा मला कोणी सांगायला पुढच्या धर्म बसावा एकदम धर्मामध्ये चलते तुम्ही बघा टीव्हीवर बघा मोबाईलवर बघा धर्माचे प्रमुख समोर बसतात आणि आपल्या शिष्याला प्रॅक्टिकल करायला आपल्या लोकांनी आपल्यामध्ये कसं वाले पाटील एखादा माणूस काय चार सांगू लागला त्याला बाजूला फेकता येते का त्याच्याप्रती काय खंडा व्यक्त करता येते का याला वाटायला मजा तिरुगात बोलायला नाही बाबा आणि कोण लागून गेले गरीब माणसं एवढे मोठे लागून गेले का आम्ही तुमच्याकडे बोट करून बोलायला शास्त्र काय म्हणाले काय तुम्ही विचार करा काय बुद्धी खर्च करावं लागेल असं हे लिहायला हे शास्त्र काय नाव जरी जीवतारक असलं तर हे शास्त्र परसिद्धांताने आदरावर सिद्धांत त्या 18 अध्यायातले त्या 18 अध्यायातले ऐका तुम्ही 36 अध्यायातले 12 अध्याय तयार केले आणि हे जर कोणाच्या दिमागामध्ये बसलं ठाकरे सांगतो त्याचा उद्धारच आहे कारण जन्म मरणाच्या वेगळाच होऊ शकतो चला मला तेथोने जो बिंदू उतारला तोची शैवानंदानी शब्द बिंदूला 64 विरहित आत्मठाव भला पाहिजे ओळख व्यक्ताशी आता या निशब्द बिंदूची त्या शैव ब्रह्माची शुद्ध लक्षण पदाची त्या ज्ञान पदाची जीवाला ओळख झाली पाहिजे आणि या त्रिपुटीची ओळख झालेला जीव काय होते कैवल्य मुक्तीला पात्र होते असं म्हणून ते सांगायचं कैवल्य म्हणजे केवळ सर्व परदेवेला प्रेमे पात्रता पूर्ण ब्रह्म निराळा जीवावलोकना करिता ती आता म्हणजे कैवल्य म्हणजे आता त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आता कुठल्या प्रमाणात सांगायची गरज नाही केवळ शब्द म्हणजे आपण बँकेमध्ये स्लिप ठेवली की आकडा टाकून केवळ म्हणतो त्याच्या पुढे कुठला आकडा लिहिता येत नाही केवळ म्हणजे आता केवळ केवळ म्हणजे त्याच्या पुढे दुसरा ध्येय नाही दुसरी अवस्था नाही आणि ते सगळ्यात अशी कोमल अवस्था या ठिकाणी रज नाही तम नाही सत्व नाही शुद्ध सत्व सुद्धा अनगत राहिला त्या ठिकाणी कर्म नाही विकार नाही दिव्य नाही ब्रह्म नाही त्या ठिकाणी हे भाषा नाही हे सृष्ट्या नाही हे कृता त्रिता द्वापार कली हे युग तिथं नाही अशा त्या कैवल्याच्या ठिकाणची अवस्था त्याला म्हणतात त्या अवस्थेमध्ये जाऊन स्थित होणे म्हणजे ती अवस्था आपल्याला प्राप्त करून घेणं म्हणजे त्याला म्हणतात कैवल्य मुक्ती ताया प्रेमा बळे जीवा स्वरूपी मिळाले जीव दशा मुच्चाते पावले ऐसा तो निजानंद ओळखावा भले करीच कैवल्य मुक्ती अशा प्रकारचा जीव दशा संपूर्ण
आत्मदशा संपून ती अवस्था ते निजानंद स्वरूप ज्या जीवाच्या दृष्टीला पडलं ज्यानं ओळखलं त्याला कैवल्य मुक्ती प्राप्त झाली असं म्हणून सांगितलं तिचं जीवन मुक्ती नित्य मुक्ती आत्ममुक्ती कैवल्य मुक्ती या चतुर्विद्या एकवटता मुक्ती मोक्ष मुक्ती म्हणावे हे चारही मुक्ती ज्यानं जमा करावं जसा एखादा माणूस सगळं शेतातलं धान्य आणून पाण्या पावसाच्या आधी आपल्या घरी आणून जमा करून समाधान होते तसं त्यानं जीवनमुक्ती नित्यमुक्ती आत्ममुक्ती आणि कैवल्य मुक्ती चारही मुक्तीचा गटोडा बांधून रस्त्यावर घेऊन घडला त्यांना म्हणावं मोक्ष मुक्ती तर आयशिया परेशिशराया तुझा चाहो मुक्तीचे निरोपील तोज आणि निरोपीले परिणाम साधा त्याची राधा धरावे आता म्हणजे तुला कवा सांगेल की तुम्हाला तर ऐकवायला असेल पण मला वाटतं कैवल्य मुक्तीचं सांगलो चारी मुक्त्या सांगलो हे सांगताना तुला परिणाम नाही सांगलो म्हणजे चांगले असतील काय नाही मी तर काय सांगू म्हणजे असं म्हणजे सारी विचारामध्ये तुला सांगतो 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 म्हणते नाही दुसऱ्याच वेळेमध्ये म्हणते तुला सांगतो सांगून टाकले त्याला काय सांगले परिणाम सांगून टाकले चला आले देवान कळेचे नाम तुझा निरोपीले शिष्या उत्तम आता स्मरणाचा करावा नियम शिष्य राजा विधाना शिष्या हृदय समाधानता चारी नामाची प्रचिती दाविली गावाचरण वंदिलेली तळे निधळी सद्गुरु स्वामियाचे श्री जीवतारक शास्त्र पर्वते चतुर्वेदा मुक्ती वर्णो नाम परिणाम शब्द जीवतारक नाम या नामानुवाद अनुभव संपूर्ण अध्याय 5वा संपूर्ण सद्गुरु महाराज